वाढदिवसाच्या निमित्तानं माझं व्याख्यान बेनके साहेबांनी आयोजित केलं होतं. आणि आता जेव्हा मी चर्चा करत होतो की ही औद्योगिक वसाहत कधी सुरू केली, तर साहेब मला सांगत होते की ते नव्यानं आमदार झाले आणि 85-87च्या दरम्यान लगेचच या माळ रानावरती एक औद्योगिक वसाहत असावी, फार मोठ्या दूरदृष्टिकोनातनं ही वसाहत आदरणीय बेनके साहेबांनी सुरू केली. इथं आज अनेक महिला उपस्थित आहेत की ज्या इथे रोज आपला टिफिन घेऊन इथे कामाला येत असतील, संध्याकाळी घरी जात असतील आणि महिना अखेरला तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येत असेल, क्रेडिटेड. हा जो क्रेडिटेडचा मेसेज आहे ना, हा कमालीचा आत्मविश्वास देतो आयुष्यामध्ये. आणि मला वाटतं अशा हजारो हातांना काम देण्याचं काम या औद्योगिक वसाहतीनं केलं आणि याची मुहूर्तमेढ आदरणीय बेनके साहेबांनी घातली. मला कौतुक वाटतं या लोकांचं. खरं तर ग्रामीण भागामध्ये उद्योजकता, व्यापार, व्यवसाय वृद्धिंगत व्हायला हवा आणि त्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला हवेत, हा विचार मोजक्या लोकांच्या मनामध्ये येतो. एकंदरीतच जर तुम्ही आज महाराष्ट्राची सगळी उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं परिस्थिती पाहिली तर काय परिस्थिती आहे? आपल्या पोरांना उद्योगात यावंसं वाटत नाही, व्यवसायात यावंसं वाटत नाही, नव्यानं काही आव्हानं पेलवावीत अशी इच्छाशक्ती बघायला मिळत नाही. मोजकी लोक असं धाडस करतात आणि मग जी त्यात यशस्वी झाली अशा लोकांचा सत्कार समारंभ पण आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कुठे जातील, कष्ट करतील, पोट. आम्ही कुठे आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. काही करा पण आम्हाला नोकरी लागली पाहिजे. आणि पोरांचं तर हल्ली असं झालंय, त्यांना इतकं मनावर बिंबवलंय, नोकरी कर नाहीतर तुझं लग्न पण होत नसते. आणि साहेब, पोरही हल्ली असली हुशार झाले, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करतात. तुमच्याकडे 2-5 जण तर रोज येत असणार बघा. पतसंस्थेत तर चिटकून घ्या, मार्केट कमिटीला तर लावून घ्या, लग्न झालं तर हवं तर काढून टाका 5-6 महिन्यानं. आम्ही काय बिंबवतोय? आज बेनके साहेबांची जयंती साजरी करत असताना आणि तीही या औद्योगिक वसाहतीत साजरी करत असताना इथं जे उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, जे कोणी पालक इथं उपस्थित आहेत, माझी विनंती आहे, या जयंतीच्या निमित्तानं आपण आपल्या पोरांना जरा मोठी स्वप्न दाखवू. अरे चल, जरा उद्योगाचा विचार कर, व्यावसायिकतेचा विचार कर. सगळं जग एक छोटस खेडं बनून बघताय. 93-95ला गॅट करार स्वीकारलं, खुला आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला कशाच्या भिंती आता उरलेल्या नाहीयेत. मग का आपण उद्योगात यायचं नाही? का आपण व्यवसायात यायचं नाही? काय होतं चायनामध्ये 84-85 मध्ये जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीच्या तुलनेत आज चीन कुठच्या कुठे निघून गेला. 84-85 मध्ये दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई आहे. जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल आज दुबईमध्ये. बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे. आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि आखाती राष्ट्रांमधली व्यावसायिकता, व्यापार थोडासा जरा डळमळीत झाला. परंतु 84-85 पर्यंत ज्या राष्ट्रांकडे फक्त तेलाचे पैसे होते, ते देश आज कुठच्या कुठे आहेत. शेकडो मजले वरती घेऊन जातात, वरून खाली घेऊन येतात आणि वर जाऊन खाली यायला लोक ₹1000 तिकीट काढतात. या लोकांना कळलं आज जगातले सगळे बँकेचे कॉर्पोरेट ऑफिसेस दुबईमध्ये. आज जर तुम्ही गेलात पर्यटनाच्या क्षेत्रात, दुबई कुठच्या कुठे. का आम्ही असे मोठे विचार करायचे नाही? का वेगळ्या मार्गाने विचार करण्याचं सामर्थ्य आम्ही आमच्या लेकरांमध्ये निर्माण करायचं नाही? मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. मी काही पोरं आपल्याकडे आहेत जी काहीतरी वेगळा विचार करतात. साहेब, मी आता जेजुरीला गेलो होतो, काही कॉलेजची पोरं पोरी तिथं आलेली. एक पोरगा फोटो काढत होता. मी म्हटलं, काय करतो रे? सारखे फोटो काढायचे, स्टेटस ठेवायचे. म्हणला, स्टेटस बिटस नाही. म्हणलं, मग काढतो कशाला फोटो? म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं, मग
म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. म्हटलं आणून करणार काय नाही म्हणला, खालून वर गडावर त्यांना पाय पाय घेऊन जाणार. आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. रात्री म्हणला 2,000-2,000 रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. मला हेवा वाटतो या पोरांचा. मी आता 3-4 महिन्यापूर्वी दुबईमध्ये एक मराठी मंडळ आहे, खूप लोक आहेत आपली तिथे. मला त्यांनी व्याख्यानाला बोलवलं होतं, मी तिथे गेलो. ज्या हॉटेलवर मी राहिलो होतो तिथे घ्यायला मला 2 पोरं आली. काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, पायात चप्पल. आणि मी जेव्हा त्या हॉटेलच्या बाहेर गेलो दोघांच्या अशा 2 महागड्या गाड्या दारात लागलेल्या होत्या. मी त्यांना विचारलं काय करता रे तुम्ही आणि कुठून आला तिथं. सांगली आटपाडीची 2 पोरं होती, दोघांचंही आडनाव माने होतं. आणि दोघंही मला सांगत होते नोकरी शोधत शोधत आम्ही दुबईत आलतो, आता आमची इथं दोघांची दुबईत सोन्याची दुकान आहे. मला हेवा वाटला या लोकांचा. कुठं सांगली आटपाडी, नोकरी शोधत दुबईला गेली आणि दुबईत सोन्याची दुकाने टाकली आहेत. आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचं हे 750 वर्ष आहे. आम्ही सगळीकडे माऊलींचं चरित्र कथा करतो. आणि मग आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मॉरिशियसला गेलो. तिथे मला काही महाराष्ट्रातली माणसं भेटली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉरिशियसचे जे सांस्कृतिक मंत्री आहेत ते अस्खलित मराठीत बोलत होते. मी म्हटलं साहेब तुम्ही मराठी बोलताय. खेडकर साहेब आहेत ज्यांनी तमाशा लोकनाट्याची चळवळ जगात नेऊन पोहोचवली. साहेब महाराष्ट्रात ते जेव्हा अस्खलित मराठीत बोलायला लागले, मी म्हटलं तुम्ही छान मराठी बोलताय. ते मी महाराष्ट्रातलाच आहे. म्हटलं कुठले. रायगड रोह्याचे ते आहेत आणि ते तिथं जाऊन आता सांस्कृतिक मंत्री आहेत मॉरिशियसचे. म्हटलं तुम्ही इकडे आलात कशाला मॉरिशियसमध्ये. म्हणजे आमची 5वी-6वी पिढी इकडे ऊस लावायला आली. मॉरिशियसमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती आहे. आमची सगळी लोक इकडे ऊस लावायला आली. आणि आता उद्योगात, व्यवसायात, राजकारणात मॉरिशियसमध्ये मराठी माणसाचा मोठा टंका बघायला मिळतो. मला सांगायचंय आपल्यामध्ये प्रचंड ताकद आहे. बेनके साहेबांनी 84-85 ला जेव्हा ह्या जागेची निवड केली, मला मगाशी आल्याबरोबर शेठ सांगत होते इथं काहीच पिकत नव्हतं. माळ रानावर खडकावरची ही जमीन, पण इथं छोटे छोटे उद्योग निर्माण झाले पाहिजे. इथं नाही मोठी मल्टीनॅशनल कंपनी यायची, पण 50, 100, 200 लोकांना रोजगार उपलब्ध होईल असे छोटे छोटे युनिट येतील. महात्मा गांधींचं एक सुंदर वाक्य. महात्मा गांधी म्हणायचे अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू. तुमचं क्षेत्र मर्यादित असेल, तुमच्या जुन्नर मतदारसंघापुरतं असेल, या औद्योगिक विकास तुमच्या या सोसायटी पुरतं असेल, पण या क्षेत्रात आम्ही अमर्याद काम करून दाखवू की जगाला हेवा वाटला पाहिजे. छोटीशी वसाहत असेल, 50-100 उद्योग इथे असतील, पण हेवा वाटला पाहिजे. अरे तुम्हाला ग्रामीण भागातली एखादी औद्योगिक वसाहत बघायची ना, जा बरं जुन्नरला. मला वाटतं इतकं सुंदर काम आपण केलं पाहिजे. आणि इथं ज्या महिला उपस्थित आहेत, माझी महिलांना विनंती आहे, तुम्ही छोट्या छोट्या उद्योगाची स्वप्न बघितली पाहिजे. आपल्याकडे बचत गटाची चळवळ आली, पण साहेब ती फक्त निवडणुकांपुरतीच मर्यादित राहील किंवा छोट्या छोट्या गोष्टींपुरतीच मर्यादित राहील. ते 10-20 हजार रुपये कर्ज घ्यायचं, सगळ्यांनी नंतर वाटून घ्यायचं, नंतर मग ते भरायचं, त्या निमित्तानं मिटिंग. मी तुम्हाला अशा बचत गटांची नावं सांगेल महाराष्ट्रातल्या की ज्यांनी छोट्या छोट्या 50,000, 1 लाखापासून सुरुवात. सोलापूरचा एक ताई बचत गट आहे महिलांचा. सोलापूरचं तुमचं जर कुणाचं माहेर असेल, सोलापूरला कडक भाकरी बनवतात माहिती ज्वारीची, आणि दही शेंगाची चटणी लावून खातात. मी सोलापूरला गेलतो, त्या महिला सांगत होत्या आम्ही भाकरी बनवायचा व्यवसाय सुरू केला. म्हटलं एक भाकरी बनवायला ताई किती रुपये लागतात. म्हणली 1-1.5 रुपया लागतो. म्हणलं तुम्ही किती रुपयाला विकता. आणि आम्ही 2.5 रुपयाला विकतो. म्हणलं हॉटेलवाला खाली किती रुपयाला विकतो. म्हणे 10 रुपयाला विकतो. म्हणलं काय ताई, ते हॉटेलवाला 7.5, 8, 8.5 रुपये कमवतात आणि तुम्ही 1 रुपया 1.5 रुपया मार्जिनवर काम करता. ती बाई फार शिकलेली नसेल, पण ती सांगत होती मी काय एक भाकरी थोडीच विकते, हॉटेलवाल्याला 1-1 भाकरी विकत बसावं लागतं. आता सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या हॉटेलला आमच्या बचत गटाची भाकरी जाते. आणि आता आम्ही नुसती ती हातावर बनवत नाही, त्याच्यासाठी अद्यावत मशीन्स आमच्याकडे आहेत. आणि नुसती सोलापुरात नाही, आमची भाकरी आता परदेशात जाते. त्यामुळे आम्ही अजून विमानात बसलो नाही, पण आमची भाकरी मात्र विमानात बसून गेली. मला हेवा वाटतो या लोकांचा. तुम्ही लिज्जत पापड नाव ऐकलंय का सगळ्यांनी.
महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेली कॉपरेटिव्ह सोसायटी. एखाद्या दिवशी ताटात पापड नसला तर बिघडतंय का? तोंडाला लावाय पुरता पापड, पण 750 850 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. तुम्ही सायकल अगरबत्ती नाव ऐकलंय का? बांबूची एक काडी आहे आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती आहे. 1550 कोटी रुपये टर्नओव्हर आहे. काय धमाल केली या लोकांनी. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी सगळं मार्केट कॅप्चर केलं. कुछ तो तूफानी करते हैं. डर के आगे पाठ आहे तुमचं. पण आपल्याला आपली सोलकढी, आपल्याला आपलं लिंबू सरबत, आपल्याला आपले फ्रेश ज्युसेस त्या तुलनेमध्ये जगात पोहोचवता आले नाही. आज मला या जयंतीच्या निमित्तानं बेनके साहेबांना अभिवादन करताना इथं बसलेल्या महिला तरुण पोरांकडनं अपेक्षा व्यक्त करायची. आपण छोट्या छोट्या उद्योगातून, व्यवसायातून मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. हे जग तुमच्यासाठी बाजारपेठ म्हणून खुलं आहे. या खुल्या बाजारपेठेकडे तुम्ही कसं बघता याच्यावरती भविष्य अवलंबून आहे. आणि जर आपण काळ आणि वेळेनुसार बदललो नाही, आता साहेब सांगत होते की आमदार साहेबांनी, अतुल शेटनं त्या दिवशी सांगितलं की इथं अद्ययावत हॉल असला पाहिजे, जरूर असला पाहिजे. आपण बदललं पाहिजे. आता पाऊस आला, आज पुढच्या वेळेस वाढदिवस साजरा करताना दणक्यात छान हॉल. आपण काळ आणि वेळेनुसार बदललंच पाहिजे. नवीन तंत्रज्ञान, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर याचा हट्ट झाला पाहिजे. आणि जर आपण बदललो नाही तर आपण या स्पर्धेच्या युगात टिकू शकणार नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा झाला? सोनी, निकॉन. आता मोस्टली निकॉन आहेत, पॅनासॉनिक असेल, सोनी आहे. आता कॉडॅक कुठं बाजारात दिसतो का? आणि एक जमाना कुणाचा होता साहेब? कॉडॅक सोडून दुसरा कॅमेरा दिसत नव्हता. ही जुनी लोक जी टोपी बिपी घातलेली मागची, यांना विचारा, यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा. 100% कॉडॅक. आणि 36 फोटो निघायचे त्यात. म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि 6 महिने त्याच्या मागं लागा, अल्बम. ते इतकं हवेत फोटोग्राफर. ते म्हणणार फोटो धुवायला दिले. कोणत्या नदीवर जात होतो कुणास? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही म्हणून कॉडॅक बाजारात टिकू शकलं नाही. माझ्या वयाचे जे आहेत, आपण आपल्या आयुष्यात पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता? 100% नोकिया. 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया कुणाकडे आहे का? केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही म्हणून नोकिया टिकू शकलं नाही. डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक टिकू शकलं नाही. एचएमटीच्या टिकटिक वरती सगळा देश चालत होता. आता कुणाच्या हातात एचएमटी आहे का? टायटन आलं, आता डिजिटल क्लॉक आले. जग बदलतंय. बदलत्या जगानुसार जर आपण बदललो नाही तर आपण टिकू शकणार नाही. तुम्ही सोनी कंपनी ऐकली कॅमेऱ्याच्या बाबतीत किंवा इतर इलेक्ट्रॉनिक. जेव्हा जपानमध्ये हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त झालं, महायुद्धाच्या काळामध्ये जपाननं काय केलं तर माहिती आहे? परदेशातल्या बातम्या जपानमध्ये ऐकायला येऊ नयेत म्हणून रेडिओमध्ये सेटिंग करून काही बदल केले होते की जेणेकरून परदेशातल्या बातम्या इकडे ऐकू येणार नाही. पण जेव्हा महायुद्ध संपलं त्यानंतर मात्र जुने रेडिओ जे लोकांच्या घरी तसेच पडून होते त्याच्यामध्ये पुन्हा बदल करून नव्यानं ते रेडिओ चालू होतील का यासाठी 2 पोरांनी एकत्र येऊन एक कंपनी स्थापन केली. आणि ती कंपनी एका पडलेल्या खंडरमध्ये सुरू झाली. जेव्हा तुम्ही इथं आलात, इथं कदाचित माळरानावरती तुम्हाला बेसिक सुविधाही त्यावेळेस नसतील, पण तुम्ही धाडस दाखवलं. आमदार साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिला, चला इथं येऊ, उद्योग सुरू करू. आणि पाहता पाहता तुम्ही इथं नंदन उभं केलं. सोनी कंपनी बॉम्ब मध्ये उद्ध्वस्त झालेल्या एका फडक्या खंडरमध्ये 2 पोरांनी एकत्र येऊन सुरू केली. आणि सोनी नाव का दिलं माहितीये साहेब? हा सॉनी शब्दाचा अपभ्रंश आहे. अमेरिकेमध्ये हुशार पोरांना सॉनी म्हणायचे आणि हे म्हणले आपण पण हुशार आहोत. आणि मग सोनी ही कंपनी सुरू झाली. आणि आज काय सोनी कुठल्या कुठे निघून गेलं काय सांगावं. म्हणून उद्योजकता, मला उद्योजकांचा हेवा वाटतो. आज टाटा ग्रुप समोर आला, हजारो हातांना काम उपलब्ध करून दिलं. ज्या दिवशी टाटा गेले ना त्या दिवशी मी स्वारगेटच्या तिथे एका ठिकाणी थांबलेलो होतो आणि एका माणसाच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणलं साहेब का रडताव? म्हणला टाटा साहेब गेले.
आणि म्हणलं तुम्ही का रडताय, तुमचं टाटांची कधी भेट? हो, एवढ्या मोठ्या माणसाला आपण कधी भेटलो म्हणलं तुमच्या डोळ्यात पाणी का? म्हणलं मी टेल्कोतनं रिटायर होऊन 6 वर्ष झाली. फार मोठा माणूस गेला. पुण्यात आलो म्हणलं आईबापाला शिकायला म्हणून पुण्यात आलो, ITI केला, टेल्कोत लागलो, पोरं बाळ शिकली. काय त्या उद्योजकाच्या प्रती प्रेम आहे मला सांगा. आज कोण म्हणत असेल उद्योजक असेल, मी म्हणतो हजारो हातांना काम देण्याचं काम तुम्ही करता, त्यामुळे तुमचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. एकट्याचा संसार उभा करणं सोपं आहे हो. 4 काडक्या गोळा करून पशु पक्षी सुद्धा आपलं घरटं बांधतात, पण आपलं घरटं उभं करत असताना हजारो हातांना काम देणं, मला वाटतं त्याला डेअरिंग लागतं. उद्योगासाठी जे जे लागतं ना ते सगळं बाजारात विकत मिळतं. तुम्ही म्हणाल एखाद्या प्रोडक्टचं मार्केटिंग करायचं, मार्केटिंग एजन्सी मिळेल. तुम्ही म्हणाल एखादा हुशार तंत्रज्ञ पाहिजे, तो बाजारात उपलब्ध आहे. पण उद्योजकतेसाठी एक गोष्ट लागते जी बाजारात विकत मिळत नाही, आणि ती गोष्ट म्हणजे हिंमत. हिंमत बाजारात विकत मिळत नाही, ती प्रत्येक उद्योजकाच्या नसानातच असते. 2 देऊन 2 घेऊन, कधी अपडाऊन्स, कधी काय काय करत ही माणसं चालत राहतात आणि हजारो हातांना काम उपलब्ध करून देतात. म्हणून मी पुन्हा पुन्हा या जयंतीच्या निमित्त आवाहन करेल, आपण उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार केला पाहिजे. आज भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. मी राहुरी कृषी विद्यापीठाला मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून काम केलं. मी कृषी परिषदेला संचालक होतो. मी जवळून विद्यापीठ बघितली, शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. आज भारत हा कृषी प्रधान देश म्हणून समजला जातो. 140, 145, 150 कोटीपर्यंत भारताची लोकसंख्या जाऊन पोहोचली. अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ शेतीच्या जोरावरती आपल्याला अपेक्षित ठिकाणी पोहोचता येणार नाही. शेतीला उद्योग व्यवसायाची जोड देता येईल का? कृषी मालावर आधारित असणारे छोटे छोटे क्लस्टर तयार करता येतील का? मी जेव्हा अमित शेठ बरोबर बोलत होतो आणि ते मला सांगत होते की 85ला आमच्या वडिलांनी हा विचार केला, मला हेवा वाटतो. साहेब, अब्दुल कलाम साहेबांनी एक मॉड्यूल सांगितलं होतं पुरा नावाचं, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया. कलाम साहेबांनी सांगितलं, खेडी जर समृद्ध करायची असतील तर ग्रामीण भागाला तुम्हाला अर्बन अम्युनिटीज द्याव्या लागतील, आणि त्या अर्बन अम्युनिटीज ग्रामीण भागामध्ये आणून एक व्यावसायिक केंद्र उभं करावं, असा विचार ज्या माणसांच्या मनात आला, त्या माणसांनी त्यांच्या जयंतीला त्यांना अभिवादन करताना तशीच उचित स्वप्न आपण पुढे नेली पाहिजेत. मी सांगत होतो की जर तुम्ही बदलला नाही तर टिकू शकणार. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. तुम्हाला आठवतंय का बघा, रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला, बरोबर आहे? धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि ताई मध्येच एक जाहिरात लागायची. आणि मी खात्रीनं सांगतो, आता ही तरुण जी लहान पोरं आहेत त्यांना ती माहीत नसेल, पण आपल्या वयातल्या सगळ्यांची ही जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, काय तंदुरुस्ती आहे. आपली पाठच आहे, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. आता जाहिरात लागली की लोक चॅनल बदलतात. आपल्याकडे एकच होतं दूरदर्शन, 10 वेळा प्रक्षेपण जायचं. प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या आल्या. आता टीव्हीला पुढे मुंग्या येतात का? एक शाना कोणतर माधावला ना, त्यांना अँटीना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं 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 दिसलं, वरचा खाली येईपर्यंत गेलं 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 गेलं. आणि तुम्हाला आठवतंय का बघा, फुटबॉलच्या जाहिरातीमध्ये, त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. बरं, भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती. प्रश्न पडायचा, लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? त्यांची मोनोपोली होती बाजारात. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढा रुबाब होता लाईफ बॉयचा. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला साहेब. करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं, बाजारात जर टिकायचं असेल बदलावं लागेल. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत, कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं
आपण जर बदललो नाही, आपण टिकू शकणार नाही. आणि ताई, कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं? साहेब, प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि खेडकर साहेब, मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं. ते मोती वर्षभर कुठं असते काय माहिती, ते दिवाळीलाच येते. वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणतोय उठा उठा, मोती साबणानं आंघोळ करायची. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ते करू दे, आपलं मार्केट दिवाळी. आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. सगळ्या जगाला कळतंय भारत बाजारपेठ आहे, पण आपल्याला समजत नाहीये की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि इथं आपल्याला आपलं नाणं खणखणीत वाजून विकता आलं पाहिजे. आणि म्हणून ती विक्रीची कौशल्य आम्हाला येणाऱ्या पोरांमध्ये निर्माण करता येतील का? मी नेहमी सांगतो, मी जेव्हा पुण्यात शिकायला आलो ना, मी MBA ला ऍडमिशन घेतलं कॉलेजला. आणि माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे, कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पोरग होतं. त्याला विचारलं, तुला MBA कशात करायचं? त्याला र बोलता यायचं नाही, ते र ला ल म्हणायचं. त्यानं सांगितलं, मला मार्केटिंग मध्ये MBA करायचंय. सर म्हटले, तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंग मध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला चल कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA करणार, नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले, तुला काय करायचं ते कर, आपण एक परीक्षा घेऊया आणि शोधूया कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मी म्हटलं ठीक आहे. आम्ही बोलणारी पोर, काय तुम्ही एक्झाम घेणार? 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं बाजारात जाऊन विकून यायच्या, ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आम्ही म्हणलं अशी विकून येतो. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात गेलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं, पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं, तुझ्या किती गेल्या रे? म्हणताय, सल 100च्या 100 प्रती विकून आलो. वाटत सर म्हटले, केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं, हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची, वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घ्यायचं. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आता बघा, पाण्याची बाटली ठेवली इथे, लगेच सगळेजण तिकडे बघायला लागले. कधीतरी आयुष्यात वाटलं होतं का 20 रुपये लिटरनं पाणी विकत घ्यावं लागेल? पण कुणीतरी शहाण्या माणसानं डेअरिंग केलं की हे पाण्याची वाट लावणार आहे माणूस आणि एक दिवस असा येईल बाटलीत पाणी घेऊन प्यावं लागेल. आता खेडकर साहेब, तुम्ही तर अनेक दिवस या क्षेत्रात आहात. कुठं कार्यक्रमाला गेलात, तांब्या असायचा, फुलपात्र असायचं. आमदार साहेब, आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलंय सांगा? साखरपुडा, लग्न कार्य, धार्मिक समारंभ अशा ठिकाणी तुम्हाला तांब्यान फुलपात्र दिसतंय. आणि काही दिवसानं तिथं पण राहणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. परिस्थिती बदलणार. पण ज्या माणसानं पाणी विकायला सुरू केलं, वेड्यात काढलं असेल लोकांनी. आमचं दूध 20 रुपयानं जात नाही, तुम्ही पाणी 20 रुपयानं विकता. पण आज पाण्याची बाटली घराघरापर्यंत पोहोचली. तुम्हाला लोकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, लोकांची स्वप्न सुद्धा वाजून विकता आली पाहिजे. आणि म्हणून ज्याला विक्रीचं कौशल्य आत्मसात करता आलं, ती माणसं यशस्वी झाली. मी मगाशी सायकल अगरबत्तीचं उदाहरण दिलं. कोण आहे ब्रँड अँबॅसिडर सायकल अगरबत्ती? अमिताभ बच्चन. आणि मला बच्चन साहेबांचा तर हेवा वाटतो. आता हे साहेब जसं निवेदन करत होते, तसं निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून अमिताभ बच्चन आकाशवाणीमध्ये इंटरव्ह्यूला गेले आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली.
आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली तेच बच्चन आज आवाजाच्या जोरावर बॉलिवूडचा शहनशाह बनून मिळवतो. आज 85-86 वय. परवा तिकडं लग्नाला होते नागपूरला. बच्चन साहेब आल्याबरोबर भल्या भल्याला त्याच्यासमोर खुजू वाटतं. काय हिंदीवर प्रभुत्व, काय कलाकार, काय बोलण्यातला रुबाब, हे कशाच्या जोरावर मेंटेन केलं? आवाजाच्या जोरावरती. ज्या माणसाला आवाजासाठी नाकारलं तो माणूस आवाजाच्या जोरावरती बॉलिवूडचा शहनशाह झाला. आणि आजही तुम्ही बघा 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावतंय. मिळालेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला लावतंय. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला सांगताय. आणि ताई, कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांगा. आणि आपण आपल्या पोरांना सांगाय नोकरी कर, नोकरी कर. आता तर निकाल लागले. काल सीईटीचा निकाल लागला, जेईचा निकाल लागला. आता तर पोरांच्या पुढं पालक धावताय. इंजिनिअरिंगला तर नंबर लागला पाहिजे, नाहीतर मेडिकलला तर लागला पाहिजे. बरं, आई बापाच्या डोक्यात असलं काहीच नाही बरं का. याला मॅथ्स फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं, याला जरा बायोकेमिस्ट्री आवडतंय म्हणून मेडिकलला जावं, असलं काही डोक्यात नाही. आमच्या डोक्यात एकच आहे, पोरगा एमबीबीएस, त्याला पोरगी एमबीबीएस, दोघांचं हॉस्पिटल आणि नंतर मेहण्याला मेडिकल. असंच असतं ना. आणि इंजिनिअरिंगचं तर काय बोलायलाच नको. असा जमाना होता इंजिनियर्सचा. गावात जर पाहुणे आले आणि कुणी जर विचारलं ना इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होत. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहे. म्हणजे आम्ही हंटर घेऊन फक्त मागे उभे आहोत. मला माहित नाही, तू मेडिकललाच गेलं पाहिजे, तू इंजिनिअरिंगलाच गेलं पाहिजे. आम्ही पोरांच्या आवडीनिवडी, स्ट्रेंथ विकनेस, जागतिक परिस्थिती, आपल्यावरती होणारे परिणाम, उद्योजकता, व्यावसायिकता याच्यावर कधी बोलतो का? मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही. शेवटचे 1-2-5 मिनिटात सांगेल. कृपा करून तुमच्या गप्पांचे विषय बदला. माझी माता भगिनींना विनंती आहे, कुटुंबातल्या तुमच्या गप्पांचे विषय बदला. तुमच्या कुटुंबाचं भविष्य बदलेल. आमच्या गप्पांचे विषय काय? बाई परवा तिच्या लग्नात गेलते, असली न घालायचो बी साडी दिली, आता तशीच जपून ठेवते, तिच्याच पुरीच्या लग्नात परत. अरे तिच्या पुरीचं लग्न कधी येणार, तुम्ही किती दिवस जपून ठेवणार? आणि आपले विषय काय? आपल्या विषयांवर न बोललेलं बरं. सोसायटी झाली का? ग्रामपंचायत झाली का? आजच्या सोसायटीचं तर इतकं. आमच्याकडे परवा 2 सोसायटीचे संचालक भांडत होते. म्हणलं का भांडता? आणि ते म्हणले मला चेअरमन व्हावं लागतंय. म्हणलं लगेच. म्हणलं लगेच? दुसरा म्हटला आता 4 महिने नाही झाले मी चेअरमन होऊन, तुला लगेच? तू पुढच्या महिन्यात. नाही म्हणला आता मला लगेच चेअरमन करा. म्हणला का? म्हणला पोराचं लग्न आहे, पत्रिकेवर नाव टाकाय पडतं तर चेअरमन करा. आपल्याकडे ज्या गावातल्या विविध कार्यकारी सोसायट्या ह्या केंद्रबिंदू ठरायला हव्या होत्या गावातल्या आर्थिक विकासाच्या आणि उद्योजकतेच्या, त्या होऊ शकल्या नाही. आणि म्हणून मला फार फार आभार मानाविषयी वाटतात बेनके परिवाराचे, आणि विशेषतः वल्लभ शेठ ज्यांनी 84, माझा तर जन्म 85 ला झाला, त्यावेळेस जेव्हा ते आमदार झाले आणि या माळ राणावरती त्यांनी हे सुंदर स्वप्न बघितलं, उद्योजकता व्हावी, विकास व्हावा, ग्रामीण शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, कामगाराला प्रतिष्ठा मिळावी, यासाठी ज्यांनी जे स्वप्न पाहिलं ते आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं बहरताना दिसतंय. आणि म्हणून मी विनंती करेल, गप्पांचे विषय बदलू, चर्चांचे विषय बदलू, येणाऱ्या पिढीला उद्योजकतेचं, व्यावसायिकतेचं स्वप्न दाखवू. आपली पोरं उद्योगात, व्यवसायात, व्यापारात येतील यासाठी सातत्यानं प्रयत्न करू. किमान मोठी स्वप्न दाखवा. आम्ही स्वप्न दाखवायलाच घाबरतो. पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापानच त्याला सांगायचं अंथरूण पाहून पाय पसर, अंथरूण पाहून पाय पसर. त्याला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. आज बेनके साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमातून घरी गेलात, पोराला सांगायचं हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघेल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. आणि आपण सांगू तसं मुलं वागत नाही का साहेब? आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आता तुम्ही तर जुन्नरच्या पवित्र भूमीमध्ये लहानाची मोठी झालेली माणसं, तुम्हाला संघर्ष कुणी शिकवायचा? तुम्ही संघर्ष, लढणं, स्वातंत्र्याची प्रेरणा तुमच्या भूमीनं जगाला दाखवली.
आपण संभाजी महाराजांना छावा म्हणतो, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावं लागतं. तर बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. तुकोबरायांना सुद्धा सांगावं वाटलं, माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवीन, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आम्ही जे काही इथपर्यंत आलो याचं कारण आमच्या वडिलांनी दाखवलेला मार्ग आहे. आज अमित दादा असेल, अतुल दादा असतील, अभिमानानं सांगत असतील, राजकारणात, समाजकारणात, उद्योगात, शैक्षणिक संस्था, कारखानदारी, हे सगळं करत असताना आम्ही जे काही चाललो, कारण आमच्या बापानं दाखवलेला हा मार्ग आहे. त्या मार्गावर आम्ही 4 पावलं चालू शकलो म्हणून इथपर्यंत आलो. अभिमान वाटत असेल त्यांना त्यांच्या वडिलांचा, त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचा. आता त्यांच्या पुढचं आव्हान आहे की त्यांनी वडिलांनी घालून दिलेल्या मार्गावरती 4 पावलं छान शानदार चालावं. त्यांच्याच वरतून जर बघत असतील त्यांना अभिमान वाटावा. तर छोटंसं रोपटं लावलं होतं, पण अमित दादानं, त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारानं हे रोपटं वाढवलं, फुलवलं. मला वाटतं हे अभिमानाचे क्षण. माणसं कुणीच अजरामर नाही. जगात आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. कबीर तर सांगतात, प्रत्येक जण निघणार आहे, प्रत्येक जण जाणार आहे, पण आपल्या आपल्या कामाचा आपल्याला हेवा वाटावा. आणि आमदार साहेब, आता तुम्ही तर राजकारणात आहात, जगाला हेवा वाटेल असं आता उरलेलं नाही. म्हणजे आपण काही करावं, 4 कामं होतील, 2 होणार नाहीत, हे चालू राहतं. जगात सगळ्यांना आपण खुश ठेवू शकत नाही, पण आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपण खुर्ची टाकून अंगणात बसू ना, आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं, हेवा वाटावा, असा मार्गाने आपण सगळेजण जाऊयात अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा सांगतो, शेवटचा 1 मिनिट घेतो. मोठी स्वप्न दाखवा, मोठी स्वप्न बघा. उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीनं हे जगाला हेवा वाटेल असं केंद्र ठरावं. कारण जगाच्या नकाशात फक्त काम दिसतं, दुसरं काहीही दिसत नाही. आणि माणसं ओळखली जातात ती केवळ आणि केवळ कामानं ओळखली जातात. म्हणून आपल्या कामासाठी आपली ओळख होईल. आज बघा बरं, खेडकर साहेब इथं आले. कशासाठी ओळख आहे आज खेडकर साहेबांची? त्यांची ओळख त्यांच्या कामासाठी आहे. आज आमदार साहेब इथं बसले, त्यांची ओळख त्यांच्या कामासाठी. इथे प्रत्येकाची ओळख त्याच्या कामासाठी ठरते. म्हणून आपल्या कामासाठी आपण ओळखले जाऊ याची काळजी आपण घ्यावी. शेवटचे एक उदाहरण सांगून थांबतो. मी नेहमी सांगतो की कामासाठी माणसाची ओळख कशी असते. तुम्ही सगळ्यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान नाव ऐकलं असेल. उस्ताद बिस्मिल्ला खान म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र आलं? काय? शहनाई. किती ओळख ठरावी हो, की नाव घ्यावं आणि शहनाई डोळ्यासमोर यावी. आई गेली त्यांची, त्यांचा मामा त्यांना बनारसला घेऊन गेला. मामाची बेंजो पार्टी होती, हे बेंजो वाजवायला लागले, हळूहळू शहनाई वाजवायला लागले आणि बनारस मधल्या सगळ्या मंदिरांमध्ये शहनाई वाजवत राहिले. आणि अशी शहनाई वाजवली की त्या शहनाईसाठी पद्मश्री, पद्मभूषण आणि अखेरीस भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान काय नाव केल्या लोकांनी. आणि जेव्हा दूरदर्शनची लोक त्यांच्याकडे इंटरव्ह्यू घ्यायला आली, त्यांच्या एका विद्यार्थिनीला ते शहनाई वाजवायला शिकवत होते. आणि त्या विद्यार्थिनीच्या लक्षात आलं, बिस्मिल्ला खान यांची लुंगी पायाजवळ फाटलेली. ती त्यांना म्हटली, तुम्ही भारतरत्न आहात, किमान लुंगी तर बदला, इंटरव्ह्यू सगळ्या जगात दिसेल. तेव्हा ते हसत हसत तिला म्हटले, तू म्हणतेस म्हणून मी लुंगी बदलतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला भारतरत्न शहनाईसाठी मिळालाय, लुंगीसाठी नाही. माणसं लक्षात राहतात ती कामासाठी. आज पद्मश्री मिळाला, हा फक्त तुमचा सन्मान नाही साहेब, महाराष्ट्रातल्या तमाम लोक कलाकार, तमाशा कलावंत, हा सगळ्यांचा आज सन्मान आहे. आणि मला आल्याबरोबर अमित दादानं सांगितलं की माझ्या तालुक्याचं भूषण आहे की आज या जयंतीच्या निमित्तानं मला वाटलं आपण खेडकर साहेबांचा सन्मान केला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचा सन्मान आज या निमित्तानं होतोय. त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अतुल दादा आणि मी माझे अतिशय जुने संबंध आहेत आणि मला कायम त्यांचा हेवा याच्यासाठी वाटतो की आमदार पुत्र आहे, तरी सुद्धा स्वतः आमदार म्हणून काम केलं. राजकारणात, समाजकारणात, उद्योगात, व्यवसायात यशस्वी आहे, पण या माणसाचे पाय मात्र कायम जमिनीवर आहेत. असे छान जमिनीवर राहा आणि जे तुम्ही आहात नॅचरली तसेच छान वाटता, तसेच मस्त राहा, आनंदी राहा
आज तुमच्या वडिलांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही हा अनेक गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केला, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो. बेनके कुटुंबियांनी ज्या पद्धतीनं हा आजचा कार्यक्रम आयोजित केलाय त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.